नाशिकच्या येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कथित अपहाराची चौकशी करण्याबद्दल वारंवार मागणी करून प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर संतप्त ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले। दरम्यान जोपर्यंत ग्रामपंचायतमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे नवा पेच निर्माण झालाय। यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। जाल ढकल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। जाल ढकल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। आज सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतच्या अपहारा प्रकरणी इथे टावर आंदोलन करण्यात येत आहे। या अगोदर आम्ही वारंवार उपोषण करून माननीय BDO साहेब, मंडलिक साहेब यांनी आमचे उपोषण सोडवलेले आहेत। परंतु उपोषण सोडवताना माननीय BDO साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं होतं आणि ही घटना वारंवार त्यांनी 2 ते 3 वेळेस लिहून दिली। 2-3 वेळेस त्यांनी उपोषणं सोडवली, परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही। किंवा त्यांनी आता लिहून दिलेलं होतं की चौकशी समिती लावलेली आहे, 21 तारखेला तुम्हाला अहवाल देण्यात येईल, परंतु 21 तारखेपर्यंत कुठलीही चौकशी समितीचा माणूस ग्रामपंचायतला आलेला नाही, त्यांनी चौकशी केलेली नाही। त्यानंतर रात्री 8 वाजता ते पत्र लिहित आहेत का आजपासून आम्ही चौकशी सुरू केली, तुम्ही कुठलंही आंदोलन करू नये। परंतु हे वारंवार घडत असल्याने आणि या ग्रामसेवकांना एक हे करतायत, चालढकल करतायत आणि त्यांची बचवणूक करताय। या सुरेगाव रस्ता ग्रामपंचायतमध्ये लाखोचा अपहार केला। तसेच अनेकदा कुठल्याही प्रकारची ग्रामसभा गेल्या 2-3 वर्षात कुठल्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही, परंतु आज बघितलं तर ग्रामसभेचं खोटं प्रोसिडिंग आज गावापुढे ठेवण्यात आलेलं आहे। परंतु माझ्याबरोबर जेवढे गावकरी आहेत त्यांना विचारून तुम्ही बघू शकतात की यांच्या सगळ्यांच्या खोट्या सह्या मारून ते प्रोसिडिंग केलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जोपर्यंत आमचं अहवाल मिळत नाही किंवा या लोकांवर कारवाई करत नाही, ज्या लोकांनी खोटे प्रोसिडिंग तयार केले त्यांच्यावर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आम्ही हे टावर आंदोलन सोडत नाही आणि टावरवरून खाली उतरत नाही। आणि वेळ आली तर आमच्यातून आम्ही सगळेचे सगळे टावरवरून सुद्धा आत्मदहन करू शकतो। याचा माननीय BDO साहेबांनी हे घ्यावं।